अहो कशाला एवढं तिंबून काढतेस ते? अरे आता पोळ्या करायच्या म्हणल्यावर तेवढं करावंच लागणार की. पोळ्या? हा दर दिवाळीत घरच्या लाडवांना मदत करता पण काहीच आठवत नाही ना. हो, मग मारून मुटकून बसवता कामाला. कसं शिकणार आम्ही? शिक्षक आहात, एवढा नियम लक्षात ठेवा जरा. हो ना, पुरे की आता. गप्प बसा रे तुम्ही दोघं. पिठी साखर आणि बाकीचं साहित्य मिसळल्यावर पीठ कसं अगदी मिळवून घ्यायचं असतं, तेव्हा लाडू हलके होतात. मग ते खाल्ल्यानंतर माणूसही हलका होतो. हा? संपे, तू भरपूर खा लाडू यावे. हा. आज बाबांचा मूड एकदम लाईट दिसतोय ना. हे बघ, लाईट म्हणजे हलके. हलके वळायचे आहेत की नाही लाडू, म्हणून लाईट मूड. अहो हा. चारोळ्या कुठे ठेवल्यात तुम्ही? हा? विसरलात ना? विसरलात? अगं आई, ते बघ तिथे ठेवल्यात. आजीने उन्हात ठेवल्या होत्या ना, मघाशीच आणल्यात मी. अगं बाई, बरं झालं हा. नाही, मला ना टेन्शन आलं होतं. अगं त्या घातल्याशिवाय हे झालं असतं का मिश्रण तयार? बरं भाऊजी, हा? तुम्ही लाडू वळायला घ्या हा. हो. आणि स्वानंदी तू लक्ष ठेव. कुणावर? माझ्यावर? मग जो लाडू करता करता हळूच तोंडात टाकेल ना, त्याच्यावरती. आजी मी त्या पार्टीत जाऊ का? तिथे सगळं तयार आहे. अजिबात नाही, त्यापेक्षा अभ्यासाला जा. हा जा. पण मग इथे कोण मदत करणार आपल्या पार्टीला? एवढे लाडू करून ते जाणार आहेत भलत्याच पार्टीकडे. ती आपली आपली नुसती ही काय म्हणतात त्याला ढोर मेहनत चालली काय. आपल्या भरोशावर आणि त्यांनी एवढी मोठी ऑर्डर घेतलेली आहे. मी तर ठरवलंय, मी रोज सकाळी 2 तास तुला मदतीला बसणार आहे. किती दिवस चालणार आहे हे? बघितलं? यांना ना माझं अजिबात कौतुक नाहीये. नाही म्हणजे घरातले सगळे जण माझ्या मदतीसाठी मुद्दाम वेळ काढून बसतात. आता बसलोय ना मी, का आता कौतुक म्हणून झोपाळ्यावर बसून झुलवू तुला? वाटेल ते बोलू नका. आता काय? घरात मोठी माणसं आहेत, लहान मुलं आहेत. नाही म्हणजे जिभेला काही हाड आहे की नाही तुमच्या? गा 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 अनिता, किती धारेवर धरतीयस त्याला. बघ ना. मराठीचा प्राध्यापक येतो, एवढं साहित्यिक बोलणारच नाही का. अगं आपल्याला सवय झाली आता काय. आणि खरं सांगू का, गोड आहे हो माझं हेमंता. अगं त्याच्यामुळे तर हसतो की नाही आपण दिवसभर. आणि प्रत्येक वेळेला पहिला चिमटा तूच काढतेस. आता कुठे काढला आजीने चिमटा? आजी तर या पार्टीत आणि तुम्ही त्या पार्टीत. काय चाललंय? जुईली गप्प बस आता. आणि तू जा ना अभ्यासाला. मी नाही जाणार. अगं अगं बसू दे ग तिला इथं. तुझं बेसन भाजून झालं का? ते लाडू पण घेऊया आपण वळायला. आण. म्हणजे मला पण लाडू वळायला मिळतील. येस. जुईली, हे एवढं बेसन भाजायला ना खूप वेळ लागतो. हाताला फोड येईपर्यंत भाजावं लागतं बेसन. तोपर्यंत इथे बसणार आहेस तू? काही नको. जुया तू बस ग लाडू वळायला. अरे फक्त मध्येच खायचे नाही तर लाडू. हा, असे मध्येच लाडू खायची परवानगी फक्त कुणालाही नाही.